वेदा, निदान बाबावर तरी रागवू नकोस. त्याला काळजी आहे तुझी. काही काळजी नाहीये. बाबानेच माझ्या अंबिकाईचा खून केलाय. नाही बाळा, तसं काहीच झालेलं नाहीये. हे खरं आहे. बाबानेच अंबिकाईला मारलंय. तुला नाही माहित, पण मला माहितीये. वेदा, वेदा ऐक. वेदा, वाटलं नव्हतं आयुष्य पुन्हा त्याच वळणावर येईल. तोच गैरसमज, तोच राग मला सहन होत नाहीये वेदा. या दोघी नक्की कुठे गेल्या असतील? मला काहीतरी करायलाच हवं. का विचार करत उभायस इथे? त्यापेक्षा तुझ्या बायकोला जाऊन शोध, हरवले कुठेतरी. आणि वेदाला जरा एकटं सोडा, नाही तर कायमचं गमवाल तिला. कळलं? वेदाचे बाबा. मीरा, आपल्याला त्या मागे ऐका ना, मी मंदिरात जाते. असं अचानक? हो, जावं लागेल. ठीक आहे, चल. नाही नाही, तुम्ही नका येऊ, आम्ही जाऊन येतो. म्हणजे मी जाऊन येते, तुम्हाला इथे थांबावं लागेल ना. वेदा आहे इथे. ठीक आहे. आणि मीरा, आपल्याला जे हवं ते तिकडे आपल्याला सापडलं तर पुढे काय? त्याची काळजी तुम्ही नका करू. मी सगळा विचार करून ठेवलाय. आणि हो, तुम्हाला सांगितल्याशिवाय मी काहीही करणार नाही. प्रॉमिस. मी आलेच. नाही, सांभाळून जा. माया, ही बिल्डिंग कशी आली इकडे? बिल्डिंग? अगं, खिडक्या दारं काही नाही या बिल्डिंगला. आपण कुठे आलोय? वेट वेट वेट, मला असं वाटतंय. एक मिनिट. काय झालं? ही बिल्डिंग नाहीये. मग ही पायरी आहे. पायरी. हो, एवढी मोठी पायरी. अगं, कसं चढणार मग आपण? मला नाही माहित. पण एवढी मोठी कशी झाली पायरी? काय झालं? सासूबाई, मला असं वाटतंय की ती पायरी मोठी नाही झाली आहे. आपण श्रिंक झालो आहोत. काय म्हणजे? म्हणजे आपण छोटे झालो आहोत. आपण छोटे झालो आहोत. छोटे कसे झाले? मला माहित नाही. काय करायचं आता? मला नाही माहित. घरी कसं जायचं? मला नाही माहित. मी तुम्हाला बोलले ना, त्या चित्रात अडकल्यावर मी अशी लहान झालेले. मला असं वाटतं असंच काहीतरी परत आपल्या सोबत घडलंय. अरे, तुला मी वाचवलं होतं. आता आपल्याला कोण वाचवणार? कसं जायचं घरी? वाचवा. चला. बघ पायरी बघ. हो. मीरा, आपण मंदिराच्या तळघराशी तर आलोय. ती गोष्ट कुठे असेल? म्हणजे कुठे सापडेल आपल्याला? एखाद्या बखरीत किंवा पेटीत, पुस्तकात नक्की कुठे शोधायचंय? ताई, अडगळीच्या खोलीत आपल्याला जसं रामपुरे घराण्याचं जुनं सामान सापडलं होतं, अगदी तसंच इथे पण काहीतरी असेल ना ग. हा, शोधूया. मीरा, हा, ते बघ, तिकडे काहीतरी दिसतंय. तिकडे बघूया. चल. हो, चल.
मीरा, संस्कृतमध्ये काहीतरी लिहिलंय, वाच. हो. सह्याद्रे कुक्षो रामेश्वर राज्ये राणा यशवंतो नृपोभूत. म्हणजे ही तीच गोष्ट आहे अथर्वांच्या आजींनी सांगितलेली. यात त्या गोष्टीतली नावं आहेत. हो ना, मग आपल्याला जे हवंय ना ते वाच. तू शेवट वाच. हो. राधा गौर्यो यातु धानीम पलायितवत्यो तथा मीरा, काय झालं? ताई, राधा आणि गौरी त्या चेटकिणी समोर उभ्या राहिल्या आणि आणि काय? आणीच्या पुढे काहीच लिहिलेलं नाहीये. काय? असं कसं होईल मीरा? काहीतरी असेल.